नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये तर मित्रांनो, आता ऋषिकेश जेव्हा घर सोडतो आणि बाहेर येतो तर त्याचे ते दोन मित्र आहेत, जिवलग मित्र. तर ते ऋषिकेशला भेटतात आणि ऋषिकेशला विचारतात की काय दादा, तुम्ही घर सोडून आलात, चला आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही माझ्या घरी बिंदास्त राहू शकतात. तर त्यातील दुसरा मित्र लगेच म्हणतो की नाही, अरे हे बघ, तुझ्या घरी नाही तर दादा माझ्या घरी राहणार आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश लगेच उठतो आणि त्या दोघांना ओरडतो. दोघांना म्हणतो की काय चाललं तुमचं? अरे मी काही मजा मारायला बाहेर पडलो का घरातून? अरे मी नानांना शब्द दिलेला आहे, तसा चॅलेंज दिलेला आहे, तर काहीतरी करून दाखवेल आणि स्वतःच्या हिमतीवर पैसे मिळवेल म्हणून. त्यावर आता लगेच आता त्याचा दुसरा मित्र म्हणतो की दादा हे बघा, अहो त्यासाठी काहीतरी काम तर करावंच लागेल. तुम्ही तर नानासाहेब यांचे थोरले चिरंजीव आहात, मग तुम्ही असं काय काम करणार आहात बरं? त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की पडेल ते काम मी करायला तयार आहे, तुम्ही फक्त एक काम करा, माझ्यासाठी राहण्याची सोय आणि जागा शोधा. तेवढ्यात सारंग आणि सौमित्र येतात. सारंग धावतच येतो आणि ऋषिकेशला घट्ट मिठी मारून खूप ओरडतो दादा म्हणून. त्यावर आता लगेच त्यांना दोघांना बघून आता ऋषिकेश विचारतो की सौमित्र, अरे सारंग तुम्ही इथे काय करतात? तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे काय म्हणजे, तुझ्याशिवाय मला करमणार आहे का? आणि आम्हाला तर माहिती होतं की तू आम्हाला याच जागी भेटणार म्हणून. तेव्हा आता सौमित्रला सुद्धा खूप हसू येते. तर ऋषिकेश आता त्या दोघांना म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मागे येऊ नका म्हणून. आणि हे बघ दादा, अरे हे बघ, आम्हाला माहिती आहे की तू आमचं जे सांगितलेलं आहे ते ऐकणार नाही म्हणून. आणि जर आम्ही घर सोडलं असतं तर तू आमच्या मागे आला नसता का? अरे तू तर आमची मदत केलीच असती, मग आता सुद्धा आम्हाला तुझी मदत करून दे, जे काही मदत आम्हाला करायची आहे तर ती करून दे. आणि आता सारंग म्हणतो की हो, हे बघ सौमित्र दादा एकदम बरोबर बोलला. आणि हे बघ ऋषिकेश दादा, अरे तुझी राहण्याची सोय ऑलरेडी आम्ही केलेली आहे. तर अरे तो आपला ट्रॅक्टर कंपनीवाला मित्र आहे ना सुनील, अरे तो म्हणाला की त्याची चाळीमध्ये एक खोली आहे आणि दादाला तेथे राहून द्या असं तर त्याने सांगितले. तर त्याने मला पत्ता सुद्धा दिलेला आहे. तर आता ऋषिकेश विचारतो की सुनीलची का? सारंग म्हणतो की हो. आता ऋषिकेश म्हणतो की त्याला तू सांगून टाक की महिन्याच्या महिन्याला त्याला भाडं देत राहीन म्हणून. आणि हे बघ, अरे त्याला हे सर्व चालणार असेल तर मात्र मी ती रूम घ्यायला तयार आहे. तर सारंग म्हणतो की अरे हे बघ, अरे बाबा तुला हे सर्व चालणार आहे का? अरे त्याला माहिती आहे की माझा दादा स्वाभिमानी आहे, तो पैसे दिल्याशिवाय नाही राहणार आणि बघ त्याला चालणार आहे हे सर्व. त्यावर तर ऋषिकेश खुश होतो आणि म्हणतो की चला, तर आता राहण्याची सोय तर झाली, परंतु आता काहीतरी काम शोधायला हवे. त्यावर तर लगेच आता ऋषिकेश दादाचे ते दोन मित्र म्हणतात की दादा, अहो आम्ही कशासाठी आहोत? मग माझ्या काकांचा एक मेकॅनिक शॉप आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही तिकडे जाऊन बघावे की काहीतरी काम मिळते की काय. तुम्ही एक काम करा, माझ्या काकांना जाऊन भेटा, ते नक्की तुम्हाला काहीतरी काम देतील. तेव्हा हे ऐकून ऋषिकेशला आनंद होतो आणि तो आपल्या मित्राला थँक्यू म्हणतो आणि म्हणतो की हे बघ चल, उद्याच तुम्हाला आता तिकडे घेऊन जा, आता मात्र मला तुझ्या काकांचा नंबर वगैरे दे बरं. आता कामाचं सुद्धा झाले आणि आता जागा सुद्धा मिळालेली आहे, आता सगळं काही व्यवस्थित होते म्हणून ऋषिकेश खुश होतो. आणि ऋषिकेशमुळे सारंग, सौमित्र आणि त्याचे दोन मित्र सुद्धा खूप खुश होतात. सौमित्र म्हणतो की अरे दादा, तुझी तर आता सगळी काळजी मिटली, परंतु आम्हाला तिकडे मन नाही लागणार, तुझ्याशिवाय त्या घरामध्ये राहणं अगदी अशक्य आहे. त्यावर तर लगेच ऋषिकेश त्याचंही बोलणं ऐकून म्हणतो की नाही सौमित्र, आता मी घरात नाही ना, मग आई आणि नानांची काळजी तुला घ्यायची आहे आणि माझ्या सारंगची सुद्धा. आणि हे बघा, माझी चिंता मात्र तुम्ही करू नका, तुमचा तुमच्या दादावर विश्वास आहे ना? अरे झालं तर मग मी आता असं काहीतरी करून दाखवेल. सगळेजण फक्त अगदी डोळे फाकून फाकून बघतच राहतील. आता ऋषिकेश लगेच आपला कोट आहे तर तो वर उडवतो, म्हणजे त्याची स्टाईल आहे, तर त्यात तो अगदी खुश असतो. त्यानंतर आता जानकी सुद्धा शांतीनदन त्या चाळमध्येच राहत असते, शांती सदन मध्ये. आणि आता ती तिची ड्युटी वगैरे संपल्यानंतर ऑफिसवरून घरी येते. तेव्हा जानकीला मात्र आता तो घडलेला प्रकार आठवतो, कारण मकरंदे आता त्या रिक्षावाल्याला मारण्यासाठी दगड उचललेला होता. एकतर त्याला बेदम मारले आणि त्यात म्हणजे त्याचा जीव घेण्याचा सुद्धा आता ह्या मकरंदने प्रयत्न केला. आता ह्या सगळ्याचा जानकीला विचारून टेन्शन येते. ती विचार करते मकरंदला काय झालं असेल, तो इतका का चिडला असेल, चक्क माणसाच्या डोक्यामध्ये तो दगड घालायला निघाला होता तर अगदी त्याचा जीव गेला असता. आणि त्या रिक्षावाल्याने अगदी माझी फक्त छेड काढली तर त्याला इतका का त्रास होतोय.
मकरंदच्या वागण्याचा मला काहीच अर्थ का लागत नाही, नक्की तो असं का वागत असेल म्हणून जानकीला हा विचार करून टेन्शन येते. त्यानंतर मकरंद सयाजीकडे येतो. सयाजी मात्र मकरंदला बघून खूपच खुश होतो. सयाजी त्याला म्हणतो की मकरंदराव, अहो तुम्ही इथेच का, खरंच खूपच भारी झाले हो. मकरंद म्हणतो की अहो हे बघा, मला मकरंदराव नका म्हणू. आता सयाजी म्हणतो की नाही, आज तर तुम्हाला मकरंदराव म्हणायलाच पाहिजे. ऐश्वर्या सुद्धा आता तेथेच असते, तुमचा मान सन्मान केलं पाहिजे, आदरातिथ्य केलं पाहिजे. त्या अगोदर मात्र तोंड हे गोड केलंच पाहिजे. म्हणून आता सयाजी आपल्या हातात मकरंदला पेढा भरवायला जातो. तर आता मकरंद म्हणतो की अहो घेतो, पण मला सांगा की हे सर्व कशासाठी. आता सयाजी म्हणतो की बरं बसा खाली, मी तुम्हाला सर्व काही सांगतो. म्हणून आता पेढ्याचा बॉक्स खाली ठेवतो आणि तो आता ऐश्वर्या आणि या मकरंदला सांगायला सुरुवात करतो की हे बघा, तुमच्या मदतीने मात्र आम्ही जे काही काम ठरवलं होतं ते काम मात्र अगदी बिनबोफट पार पडलं. तर तेव्हा मकरंद विचारतो की म्हणजे काय. तेव्हा आता सयाजी खुशून म्हणतो की अरे, खूप मोठा धमाका झालेला आहे त्या नाण्याच्या घरी. मात्र त्या पोरांनी मात्र इतका मोठा धमाका घडून आणलेला आहे. तर नाण्याच्या पोरांनी मात्र अगदी लोकांकडून खोट्या कागदावर सह्या घेऊन डोनेशन घेतले होते आणि ही जी बातमी आहे तर ती तुझ्यामुळे आणि ऐशमुळे गावभर पसरली. तर आणि झालं की सगळे लोक त्याच्या घरासमोर अगदी गोळा पैसे मागण्यासाठी. आणि हे सर्व झाल्यामुळे आता त्या नाण्याची इतकी मोठी इज्जत गेलेली आहे. तर त्या नाण्याची पूर्णपणे इज्जत गेली. आणि एवढंच नाही की त्या नानासाहेब रणदिवेला सगळ्यांचे पैसे हे परत द्यावे लागलेत. त्यावर आता हे ऐकून ऐश्वर्या तर खूप खुश होते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो काय सांगतात तुम्ही, इतकं सगळं घडलं सुद्धा. आय मीन म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी अजून काहीतरी दिवस लागतील म्हणून. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं हे बघ, अगं माझ्या पोरीने जर एखादं काम करायचं ठरवलं तर त्यासाठी ती लगेच करत असते. त्यासाठी पैसे वगैरे काही तिला लागत नसतात. आणि शेवटी नानासाहेबांनी त्या पोराला घराच्या बाहेर सुद्धा काढलं. तर म्हणजे त्या ऋषिकेशला. तेव्हा मकरंद म्हणतो की म्हणजे त्या ऋषिकेशला. आता ऐश्वर्या खूपच खुश होते. आता सयाजी म्हणतो की हो ना, खरंच खूप धुमाकूळ घालत होता. आता मात्र त्या ऋषिकेशची पूर्णपणे वाटच लागली. तर आणि हे बघ, अरे हे सगळं काही झालं तर ते तुझ्या मदतीने पार पाडलं मकरंद, हे सगळं काही तुझ्यामुळे झाले. तर आणि आता नानासाहेब अगदी पूर्णपणे टेन्शन मध्ये असेल आणि हे जे काही झाले ना त्याबद्दल खरंच मी तुझा खूप आभारी आहे. तर म्हणून सयाजी आता मकरंद समोर हात जोडतो आणि त्याचे आभार मानतो. त्यावर मकरंद सुद्धा खुश म्हणतो की काका हे बघा, मी तुमच्या मदतीला आलो, त्यातच मला खूप असा आनंद आहे. तर त्यावर त्या ऐश्वर्या खुश म्हणते की डॅडा, अहो मला असं तर वाटतं, आता मी पूर्ण खात्रीने सांगते, आता ते रणदिवे कधीही तुमच्या वाटेला नाही येणार. तर आता मात्र आपण बघूयात की तो थकलेला आणि अगदी बेघर झालेला ऋषिकेश काय करतो. आता खरी बघण्यासाठी मजा येईल. तर सयाजी आणि ऐश्वर्या खुश होत हसत असतात, परंतु मकरंदच्या मनामध्ये आता काहीतरी अगदी सुडाची भावना असते. तर आता इकडे जानकी मात्र घरी येते. आता जानकी घरी आल्यानंतर बकुळा मावशी लगेच जानकीला म्हणतात की अगं तू आलीस का, बरं झालं. हे बघ, अगं जर आलीस ना आता लगेच बसू नको, पटकन स्वतःचा चहा कर आणि स्वयंपाकाला लाग, स्वयंपाक रेडी ठेव, कारण स्वयंपाक राहिलेला आहे. तर जानकी आता खुश होत म्हणते की हो बघते. आणि तेवढ्यात प्रिया मात्र आता लोकर हातामध्ये घेऊन येते. आता बकुळा विचारते की काय ग हे. तर प्रिया म्हणते की आई, अगं ती शेजारची आपली मीनू आहे ना, तर तिच्यासाठी स्वेटर विणायचं होतं. तर परंतु हे सर्व कसं करतात यातील मला काही येत नाही. तेव्हा आता लगेच बकुळा डोक्याला हात लावते आणि म्हणते की सर्व तुझं कठीणच आहे. आणि जानकीला विचारते की जानकी, अगं तुला हे सर्व करता येतात का, लोकरीचे काम वगैरे. जानकी म्हणते की हो बकुळा मावशी मला येते. आणि बरं झालं, आता मात्र बरं झालं, तू हिला शिकव बरं, तोपर्यंत मी शेजारच्या मावशींकडे जाऊन येते. म्हणून आता बकुळा निघून जाते. तर प्रिया आता जानकीला म्हणते की हे बघ तू मला शिकव बरं. जानकी म्हणते अगं स्वयंपाक करायचा आहे, अगं किती काम आहेत. परंतु प्रिया ऐकायला तयार नसते. ती जानकीच्या हाताला धरते आणि तिला अगदी रूमच्या बाहेर घेऊन येते. तर जानकी म्हणते की अगं खूप काम पडलेले आहेत, स्वयंपाक बाकी आहे. तेव्हा आता प्रिया तिला घेऊन पायरीवर बसते आणि म्हणते की तुम्हाला शिकव. जानकी म्हणते की बरं ठीक आहे, बाकीचे खूप काम आहेत, मी फक्त तुला शिकवणार आहे आणि जे करायचं आहे ते तुला करायचं आहे. तर आणि आता ती जे काही दोरा आहे तर तो दोरा हातात कसा पकडायचा हे सांगते. जानकी बरोबर तिला सांगत असते की काय करायचं. अगं असा दोरा व्यवस्थित पकडल्यानंतर अगदी त्याची विण तयार होते, व्यवस्थित पकडायचा. तेव्हा आता लगेच प्रिया विचारते की खरंच तुला हे सर्व कसं माहिती आणि इतकं सोपं आहे का ते.
आता जानकी म्हणते की हो बघ, इतकं सोपं आहे, करून तर बघ. आता जानकीने सांगितल्याप्रमाणे प्रिया मात्र आता तो दोरा आपल्या बोटामध्ये गुंडाळत असते. आता प्रिया करूनच पाहते, परंतु तिला काही जमत नाही. ती जानकीला म्हणते की जानकी, अगं मला हे सर्व नाही जमत, तूच कर बरं. जानकी म्हणते की अगं असं कसं. प्रिया म्हणते की नाही, खरंच मला खूप कंटाळा आलेला आहे, तूच कर बरं. म्हणून प्रिया आता आतमध्ये निघून जाते. आता जानकी डोक्याला हात लावून घेते आणि शेवटी ती जी काही विण आहे तर ती शेवटी तीच विणते. तर जानकीला आता टेन्शन येते की एकतर तिला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि प्रियाने मात्र नक्की हे काय काम दिलं. आणि त्याच वेळेस आता ह्या शांती सदन चाळीमध्ये ऋषिकेश त्याच पत्त्यावर येतो आणि ते नाव आता त्या पत्त्याप्रमाणे चिठ्ठीमध्ये वाचतो आणि जानकी सुद्धा आता तेथेच राहत असते. जानकी आता बाहेर तो दोरा आहे तर तो हातात घेऊन ती विणत असते लोकरीच्या दोऱ्याचं. तेव्हा आता हा ऋषिकेश बाहेर येतो आणि आता तो शांती सदन हे चाळ नाव ऐकतो आणि आता मात्र तो तेथे आत घुसायला लागतो आणि तेवढ्यात जानकी समोरच असते. जानकी तिचं काम करत असते आणि जानकीचा दोरा आहे तर तो आता अगदी खाली येतो. जानकीच्या हातात दोरा पकडलेला असतो, परंतु आता तो दोरा उलगडून सर्व खाली येतो, लोकरीचा दोरा. आता जानकी तो घ्यायला उठते आणि ऋषिकेश त्याच वेळेस आता आत येत असतो. आता जानकीचा खाली आलेला दोरा तो सुद्धा पाहतो आणि तो सुद्धा आता खाली वाकून तो दोरा घ्यायला जातो आणि जानकी सुद्धा तो दोरा उचलायला जाते. तेव्हा आता दोघांची जब्बर अशी टक्कर होते. दोघे डोक्याला हात लावत आई गो असे करत असतात. जानकी डोक्याला हात लावत आता ऋषिकेशकडे पाहते. तिला तर धक्काच बसतो. जानकी म्हणते की काय तू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय तू. आता ऋषिकेश परत म्हणतो की हो मीच. आता जानकी म्हणते की आता माझी पूर्णपणे खात्रीच पटली, जेथे जेथे मी असते तर तेथे तेथे तू येतोच. आणि अरे देवा, तुला माहिती नसेल की ही चाळ तुझी आहे. अरे ही चाळ तुझी नाही तर ती माझी आहे, मी या चाळीमध्ये राहते आणि तू इथे काय करतोस. तर ऋषिकेशला हसू येते. ऋषिकेश म्हणतो की आता ही चाळ फक्त तुझी नाही, आजपासून मी सुद्धा या चाळीमध्ये राहणार. तर आणि लगेच तो तिच्या हातामध्ये हात देण्यासाठी आपला हात पुढे धरतो आणि म्हणतो की आजपासून मात्र मी असणार आहे तुझा सक्का शेजारी. तेव्हा जानकी हसते आणि म्हणते की सक्का शेजारी की पक्का वैरी, आणि त्याच्या हाताला ती सुई टोचते. तेव्हा ऋषिकेशला खूप सुई टोचते आणि तो जानकीला म्हणतो की ए काय करतेस. जानकी म्हणते की देवा, ए देवा, अरे काय करू याचं, कुठल्या जन्मीचं पाप आहे माझं. अरे तू कुणाला माझ्या शेजारी आणलंस आणि हा माझा शेजारी आहे. अरे 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 देवा, काय करून ठेवलंस तू. अगोदर तर जत्रेत आणि आता इथे. जानकी त्या डोक्याला हात लावते. तर ऋषिकेश आता आपल्याला ज्या रूम मध्ये राहायचं आहे तर तेथे येतो, कुलूप वगैरे उघडतो आणि आत येतो. आता ऋषिकेश रूम मध्ये येतो. रूम मध्ये खूप घाण असते. त्यानंतर आता जानकी सुद्धा आपल्या रूम मध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. तिला खूप टेन्शन येते. जानकी आता स्वतःला म्हणते की आता हा उडान टप्पू येथे राहणार म्हणजे रोज मात्र काहीतरी आता नवीन एक वाद होणार. आता ऋषिकेश सुद्धा स्वतःच्या रूम मध्ये येतो आणि स्वतः म्हणतो की देवा, अरे ही भांडकुदळ आहे ना जत्रेवाली, ही सुद्धा आता माझ्या शेजारीच राहणार. तर देवा, का म्हणून तुम्हाला इतकी मोठी शिक्षा दिलीस. त्यावर तर प्रधान काका येतात. जानकीला विचारतात की जानकी, अगं काय बाहेर तू कुणाशी बोलत होती का, आणि त्यापेक्षा म्हणजे तू कुणाशी भांडत होतीस का. आता इकडे ऋषिकेश चिडचिड करत असतो. तो सुद्धा म्हणतो की आता मात्र रोज सकाळी आता अलार्म गाणं लावण्याची काही गरज नाही, कारण आता ही जी काही भांडकुदळ आहे ना तर तिच्या अगदी आवाजाने जाग तर येतच राहील. आणि त्यानंतर आता जानकी, मला खरंच कुणाशी भांडायला नाही आवडत आणि जर आपल्याला कोणी बळजबरीने त्रास देत असेल तर मात्र मला खूप राग येतो. आणि बघा, आला ना तो आपल्या शेजारी राहिला. आता प्रधान काका विचारतात की जानकी, अगं कोण राहिला आले बरं. तेव्हा जानकी म्हणते की आहे एक मुलगा, सतत वाद घालत असतो, भांडत असतो, लोकांना त्रास देणं हाच एक त्याचा उद्योग आहे. तर तेव्हा लगेच आता इकडे ऋषिकेश म्हणतो की नाही ऋषिकेश, अरे नाही, आता मात्र तुला हा डोक्याला ताप वाढून घेऊच नकोस. त्यामुळे मी आता एक काम करतो, आता सुनीलला फोन करतो आणि ही जागा, आणि आता तो आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि समोर बघतो तर काय पसार त्याला दिसतो आणि तो सुनीलला फोन लावायचं थांबतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा तर खूप रडत असते आणि तेवढ्यात आता सारंग आणि सुमित्रा घरी येतात. आता सुमित्रा विचारते की काय रे सारंग, माझा ऋषिकेश कसा आहे, तो बरा तर आहे ना. त्यावर त्याला की सारंग म्हणतो की आई, अगं आई, हे बघ दादा एकदम बरा आहे, आताच आम्ही त्याला भेटूनच आलो. आणि हे बघ आई, अगं त्याच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे. असे जेव्हा आता सारंग सांगतो तेव्हा आता सुमित्राला खूप आनंद होतो. सारंग पुढे म्हणतो की हे बघ आई, अगं माझ्या एका मित्राची चाळीमध्ये खोली आहे, मग तेथेच तो चाळीमध्ये राहणार आहे. तर आता हे ऐकून सुमित्रा विचारते की काय बोलतोस, माझा ऋषिकेश चाळीमध्ये राहणार कर. अरे त्याला तर इतक्या मोठ्या घरामध्ये राहण्याची सवय आहे आणि तो त्या चाळीतल्या खोल्यामध्ये कसं राहणार बरं. आणि हे बघ, तो सर्व एवढं कसं मॅनेज करेल, त्याला चाळीत राहणं शक्य होईल का.
तेव्हा आता सारंग आणि सौमित्र हे सुमित्राला समजत की आई हे बघ, आता एकदा दादा सेटल झाला म्हणजे त्याने 2 पैसे मिळवल्यानंतर तो नंतर आता मोठ्या खोलीमध्ये शिफ्ट सुद्धा होईल, त्यामुळे तू काळजी करू नको. त्यावर तर सुमित्राचा जीव आपल्या ऋषिकेशवर लागतो. आता सुमित्रा म्हणते की हो ना, अरे तू म्हणतो ते बरोबर आहे, परंतु अरे राहण्याचं काय तर तो ऍडजस्ट करू शकतो, परंतु जेवणाचं काय, जेवण कसं तो बनवू शकतो, तर कुठे त्याच्या जीवनाचं काय आहे. तेव्हा सौमित्र आणि सारंग तर एकमेकांकडे पाहतात, तर सुमित्रा त्यांच्यावर ओरडते की अरे तुम्ही एकमेकांकडे का बघतात, अरे तुमचा दादा तुमच्यासाठी काय काय करत असतो आणि तुम्ही तर त्याच्या रात्रीच्या जेवणाची सोय सुद्धा केलेली नाही, तर अरे हे तुमच्या डोक्यात कसे आले नाही. तर आता दोघेही शांत बसतात. सारंग म्हणतो की सॉरी आई, म्हणजे हे पग आम्हाला नाही सुचले. आता सुमित्रा लगेच त्या दोघांना गप्प बसायला सांगते. अरे फक्त तुम्ही राहण्यासाठी त्याला खोली दिली, मग तुमची जबाबदारी संपली का, असे आता सुमित्रा चिडून म्हणत असते. सुमित्रा आता रडतच म्हणते की अरे माझ्या ऋषिकेशला स्वयंपाकामधील काही येत नाही आणि जर त्याला भूक लागली तर काही सुचेनासं होतं, हे तुम्हाला माहिती आहे ना. त्यावर त्याला की सौमित्र म्हणतो की आई हे बघ, अगं तू टेन्शन घेऊ नकोस, तू काही खाल्ले का सांग बरं. तेव्हा सुमित्रा खूप रडत असते आणि म्हणते की अरे माझा ऋषिकेश तिकडे उपाशी आहे, खाली घास उतरेल का याचा विचार का केलास नाही. तेव्हा आता सौमित्रा आणि सारंग आईला समजावतात की आई हे बघ, जर तू इकडे उपाशी राहिली आणि तू जर आजारी पडली तर दादाची काळजी कोण घेणार बरं. त्यापेक्षा तू आता एक काम कर आई, तू गरम गरम स्वयंपाक तयार कर. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मात्र लगेच आपता तो डबा मी दादाला देऊन येतो. अशी वाटली माझी आयडिया. तर आता सुमित्राचा चेहरा लगेच खुलतो. सुमित्रा म्हणते की हो रे, चांगली आयडिया आहे, मी लगेच आता गरम गरम स्वयंपाक तयार करते, तो डब्यामध्ये भरते आणि तुम्ही त्याला तिकडे तो डबा देऊन या. अरे आपण तर त्याची काळजी केलीच पाहिजे, नानांनी जर त्याला वाऱ्यावर सोडलेला आहे तर माझा ऋषिकेश कसा तिकडे राहील. आता त्याला जर भूक लागली तर तेव्हा लगेच मी डबा तयार करते. तर सारंग म्हणतो की आई हे पग लवकरात लवकर कर, जर त्याला तिकडे भूक लागली तर त्याची चिडचिड होईल. तू आता इथे रडत बसण्यापेक्षा एक काम कर, तू आता लगेच किचन मध्ये जा आणि तेवढ्या वेळात लवकरात लवकर डबा तयार होईल, येथे बोलत बसू नको. सुमित्रा म्हणते की हो ना, अरे माझं लेकरू तिकडे भुकेने अगदी तडफडत असेल. सौमित्र लगेच पुन्हा आईला थांबवतो आणि म्हणतो की ऍक्च्युली मला आणि सारंगला सुद्धा भूक लागलेली आहे, तू आमच्यासाठी सुद्धा जेवण तयार कर, आम्ही जेवतो आणि मग दादाला डबा देतो. तर सारंग म्हणतो की हो चालेल आई, पटकन खातो आणि चटकन डबा देऊन येतो. तर सुमित्रा हे दोघांवर रागवते आणि म्हणते की कसे आहात तुम्ही, अरे माझा ऋषिकेश तिकडे भुकेने तडफडतोय, मात्र तुम्हाला तुमच्या जेवणाचं पडलं, ते बाकीचं काही नाही. जोपर्यंत माझ्या ऋषीच्या पोटामध्ये अन्न जात नाही तोपर्यंत कुणालाच जेवायला मिळणार नाही, म्हणजे नाही, अगदी तुमच्या नानांना सुद्धा मी जेवण तोपर्यंत नाही देणार. असे बोलून आता सुमित्रा खूप रागाने रूम मध्ये आता किचन मध्ये येते. सारंग लगेच सुमित्राला म्हणतो की बापरे आई किती रागावली. तेव्हा आता इकडे आता ऋषिकेश मात्र लाईट ऑन करतो आणि तो सगळा काही पसारा पाहतो. त्या प्रत्येक वस्तूवर आता अगदी पडदा टाकलेला असतो आणि त्यावर आता खूप काही धूळ पसरलेली असते. तर ऋषिकेशला ही सर्व साफसफाई करायची असते, पण त्या अगोदर त्याला खूप टेन्शन येते. आता ऋषिकेश मात्र त्या वस्तूवरील आता ते कापड बाजूला करतो आणि त्यावर इतकी घाण असते, इतकी धूळ असते, म्हणून तो आता अगदी खूप चिडचिड करतो की अरे किती घाण आहे आणि ह्या सुनीलच्या ह्या रूम मध्ये मी राहायचं, त्याचं भाडं त्याला द्यायचं नाही, शक्यच नाही. म्हणून तो लगेच सुनीलला फोन करतो आणि म्हणतो की ए सुनील, किती घाण आहे रे तुझ्या रूम मध्ये आणि मी इथे राहायचं का, अरे तुझी रूम तुला स्वच्छ करून ठेवता येत नाही का. त्यावर तर लगेच हा सुनील म्हणतो की सॉरी दादा, अरे त्या सारंगने अगोदर चावी घेतली होती, त्यामुळे मात्र साफ करायला वेळ नाही मिळाला. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अरे तुझ्या खोलीची ही अशी अवस्था अगोदर होती, हे तू अगोदर सांगायला होतं आणि आत्ताच्या आत्ता तू कुणाला तरी पाठवून दे सर्व साफसफाई करायला. तेव्हा सुनील म्हणतो की काय दादा, आत्ता कुणाला पाठवू, अरे तू एक काम कर, तू फक्त अंग टेकवण्यापुरतं थोडंसं साफसफाई करून घे प्लीज दादा, प्लीज समजून घे. तेव्हा आता ऋषिकेश चक्क खाली बसतो आणि म्हणतो की काय रे सुनील, एकतर अगोदरच डोक्याचा ताप माझा वाढलेला आहे, तर कारण या चाळीत आल्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम आहे, तर तो माझ्यासमोर स्वतः चालत आला तर, आणि घरात आलो तर ह्या घाणीचा प्रॉब्लेम. त्यावर आता हे ऐकून सुनील विचारतो की म्हणजे अरे दादा काय झाले, चाळीत आल्यानंतर कोणता असा मोठा प्रॉब्लेम आहे की तुझ्या समोर आला आणि तुझ्या डोक्याचा ताप होऊन बसला तर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आहे एक प्रॉब्लेम, खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण एक मुलगी अगदी खूप उद्धट, खूप बोलणारी, आणि तीच माझ्या डोक्याचा ताप होऊन बसलेला आहे. तर तेव्हा आता सुनील विचारतो की अरे कोणती मुलगी आहे ती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे जी माझ्या राशीतील शनी आहे ना, ती शनी होऊन डोक्यावर बसते ती मुलगी. आता सुनील त्याला विचारतो की अरे कोणती मुलगी, तिला काहीतरी नाव वगैरे असेल ना.
ऋषिकेश चिडून म्हणतो की मला तिचं नाव माहिती नाही आणि तुला नावाशी काय करायचे. आता मात्र ह्या खोलीचं काय आहे ते बघून घे आणि आता हा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला सॉल्व्ह करून दे. म्हणून ऋषिकेश आता बाय करत फोन ठेवतो. आता ऋषिकेश सारखा आता त्या धुळीकडे पाहत असतो. नक्की किती पसरा या रूम मध्ये आहे, किती घाण वगैरे आहे. आणि आता तो वर हात करतो आणि खुश ना, काय चाललंय तुमचं हे सर्व. इतकं मोठं मुळशी गाव आणि मला त्या जत्रेवालीच्या चाळीत आणून ठेवले तर. आणि नुसतं चाळीत नाही तर मिळून मिळून तिच्या शेजारची रूम मला मिळाली तर. नाना आणि माझ्या नशिबाने मला छळायचंच असं ठरवलेलं आहे तर. आता सकाळ झाली आणि अगदी घरातून बाहेर पडलो तर आता उठल्या उठल्या मात्र त्या पोरीचं तोंड आपल्याला पाहायला मिळणार तर. जाऊन दे, गेली ती जत्रेवाली उडत. त्यामुळे आता सर्व जाऊन दे. आता हातामध्ये मात्र झाडू घ्या आणि कामाला लागा. म्हणून तो ए झाडू ए सुपली तिला आवाज देत असतो. आपला कोट वगैरे काढतो आणि तो कमरेला बांधतो आणि हातामध्ये आता झाडू वगैरे घेऊन तो साफसफाई करायला घेतो. आता खूप सारा अगदी केर तेथे निघलेला असतो, सुपलीमध्ये भरतो आणि आता तो सुपलीतील तो केर आहे तर तसाच मात्र अगदी बाहेर फेकायला येतो. बाहेर आता जानकीची रांगोळी काढून झालेली असते आणि ती जानकी उभीच असते, रांगोळीकडे पाहत असते. आणि तेवढ्यात ऋषिकेश आता इकडे लक्ष न देता डायरेक्ट केर मात्र आता फेकतो आणि तो केर जानकीच्या रांगोळीत जाऊन पडतो आणि जानकीच्या हातावर सुद्धा. जानकीला खूप राग येतो. जानकी जोरात ओरडते की ए उडान टप्पू, अरे तुला दिसत नाही का, तू हे सर्व काय केलंस. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काय केलंस म्हणजे, अगं मी अगदी केर टाकलेला आहे, कचरा. तेव्हा आता जानकी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की अरे माणसांच्या अंगावर तू कसा टाकू शकतोस, अरे तुला आजूबाजूला काही दिसत नाही का, तुझे डोळे कुठे गेलेत, अरे कचरा कचरा, तेथील ज्या काही बेसिक वस्तू आहे ना त्या डस्टबिन मध्ये टाकायच्या असतात, का सुद्धा बेसिक सेन्स तुला नाही का. तेव्हा आता ऋषिकेशला हसू येतं. ऋषिकेश म्हणतो की अगं बेसिक सेन्स बद्दल तू बोलूच नको, कळलंय ना तुला जत्रेवाली, तू गप्प बस. म्हणून ऋषिकेश तिच्यावर चिडतो. तेव्हा जानकी म्हणते मी गप्प बसू, एकतर तू माझी रांगोळी खराब केली आणि तरी सुद्धा तू माझ्याशी उर्मटपणे बोलतोस. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हे पक मी तुला शांत राहायला सांगतो. जानकी सुद्धा अगदी रागानेच म्हणते की मी शांत नाही राहणार. आता चुटकी वाजवत ती ऋषिकेशला म्हणते की चल कचरा साफ कर आणि माझी रांगोळी आता व्यवस्थित करून दे. आता ऋषिकेश म्हणतो की मी का साफ करू आणि तुझी रांगोळी व्यवस्थित करून देऊ, अगं तू रांगोळी काढलीस कशाला, आज काही दिवाळी आहे का. त्यावर तर जानकीला हसू येते. जानकी म्हणते की अरे बिंडोक, रांगोळी फक्त दिवाळीत काढतात असा कुठला नियम आहे का. त्यावर तर ऋषिकेश सुद्धा हसतो आणि म्हणतो की नियम जर असता तर तू पाळला असता का, आली मोठी. तर जानकी म्हणते की अरे हे पग मी नियम पाळेल किंवा नाही पाळायचे तर ते तू मला शिकू नकोस. मुळातच कचरा हा कचऱ्याच्या डब्यामध्ये काढायचा असतो, साधी ही गोष्ट मात्र तुला माहिती नाही आणि तू रांगोळीचं काय बोलतोस. अरे तरी सुद्धा मी तुला सांगते की घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी रांगोळी काढतात. आणि जाऊन दे, अरे हे तर तुला माहितीच नसेल, मी फक्त तुला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तसंही तुझ्या डोक्यामध्ये काही जाणारच नाही बिंडोक कुठला. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की ए आता खूप काही बोललीस, आता शांत राहायचं, कळले ना तुला आता हे सर्व. त्यावर आता जानकी म्हणते की मी शांत राहू, अरे माझी रांगोळी तर तू खराब केली, मी कशी शांत राहणार. ऋषिकेश आणि आता जानकी या दोघांमध्ये अगदी भांडण झुकते. आता त्या दोघांच्या आवाजाने प्रधान काका धावतच बाहेर येतात. आता इतकी दोघे ओरडतात तर प्रधान काका त्यांना विचारतात की काय झालं, एक मिनिट शांत व्हा बरं. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की काका तुमच्या मुलीचं तोंड खूप सुटलेलं आहे म्हणून तिला ओरडावं लागतं, तुम्ही जरा हिला समजून सांगा, तर दुसऱ्याशी कसं बोलायचं असतं हे जरा शिकवा हिला. आता जानकी म्हणते की हो का, आणि तू म्हणजे तू मला शिकायचं, एकतर माझी रांगोळी तू खराब केली त्यावर कचरा टाकला, एकतर रांगोळी तू खराब केली आणि सॉरी सुद्धा तू म्हणता नाही तुला आलं, मग चल माझी रांगोळी नीट करून दे. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की मी कचरा मुद्दाम नाही टाकला कारण तो चुकून असा फेकला गेला. त्यावर आता जानकी म्हणते की चुकून, अरे जेव्हा एखादी गोष्ट चुकून म्हणजे होते तर तेव्हा सॉरी हा शब्द म्हणायचा असतो. अरे उर्मटपणे आणि आगाऊपणे भांडू नाही शकत, सॉरी म्हणत असतो. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की सॉरीच म्हणायचं आहे ना, मी सॉरी म्हणतो. म्हणून तो आता जानकीला सॉरी असं म्हणतो. झाले का समाधान असे पुन्हा विचारतो. आणि आता कचरा सुद्धा मी गोळा करून घेतो. म्हणून तो रांगोळी सहित आता सगळं काही कचरा आता सुपलीमध्ये भरून घेतो. जानकी ओरडते. जानकी म्हणते की काय करतोस, अरे माझी सगळी रांगोळी तू पुसलीस. आणि कचरा आता जानकीला ओरडतो, कचरा दाखवतो आणि डस्टबिन मध्ये टाकून देतो. आणि एकतर आता ओरडू नकोस, मला खूप काम पडलेले आहेत. म्हणून तो आता आतमध्ये निघून जातो. आणखी सुद्धा आता खूप अशी रागावते, उडान टप्पू कुठला बावळट, माझी सगळी रांगोळी पुसली तर. त्यावर आता प्रधान काका जानकीला म्हणतात की शांत राहा, भांडू नकोस, आणि हा तोच मुलगा आहे की तुझं त्याच्याशी भांडण झाले होते तर. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो. तर आता काका म्हणतात की कुठेतरी मी याला पाहिलेलं सारखं वाटतं. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की काय या मुलाला,
आता प्रधान काका म्हणतात की हो. तर जानकी विचारते की तुम्ही याला ओळखतात का? तर आता काका म्हणतात की आता मला नाही आठवत, परंतु मी माहिती मिळाल्यानंतर नक्की सांगतो. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ही सुमित्रा व्हिडिओ कॉलवर आता ऋषिकेशशी बोलत असते आणि म्हणते की ऋषिकेश, रोज मी तुला गरम गरम अगदी जेवणाचा डबा पाठवत जाईल. आता मात्र नाना तेथे येतात. नाना हे सर्व ऐकून सुमित्राच्या हातातील मोबाईल घेतात आणि ऋषिकेशला म्हणतात की ऋषिकेश, अरे जर स्वतःच्या जीवावर पोटाची खळगे भरता येत नसेल तर मात्र तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस, लक्षात ठेव. तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो. ऋषिकेश आता स्वतः मनात म्हणतो, नानांना मला त्रासच द्यायचा आहे ना, आणि मी सुद्धा काय करू शकतो हे मी त्यांना दाखवून देऊ शकतो. आता मात्र भूक लागली, त्याचं मी काय करू. आणि तेवढ्यात तेथे भेळेवाला येतो. तेव्हा आता लगेच ऋषिकेश त्याच्याकडून भेळ घेतो, अगदी 5. त्यानंतर आता इकडे वामन शास्त्री, सुमित्रा त्यांना भेटायला येते. तेव्हा लगेच आता वामन शास्त्री म्हणतात की एक बोलू का, एक मुलगी मात्र त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि आता तो तुम्हाला कितीही राक्षसी वृत्तीचा वाटत असला, मुलीच्या येण्याने मात्र अगदी त्याचा राग जाईल. आता मात्र जानकी त्याला इतकी भेळ घेतलेली पाहते आणि म्हणते की बापरे, शांती सदन चाळीमध्ये एक भस्मासूर. तेव्हा आता ऋषिकेश तिच्याकडे पाहतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मकरंदला म्हणते की अरे वेळ आणि ती आता मात्र ती तुझ्या हातातून निघून जाण्याच्या अगोदर तू तिला सगळं काही खरं सांगून टाक, नाहीतर तुझ्या मनामध्ये फक्त गिल्ट आणि गिल्ट राहील. तेव्हा आता मकरंद विचार करत असतो. तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.